सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागानं रविवारी म्हणजेच 5 जुलैला रेड अलर्ट जारी केला आहे। नागरिकांनी अत्यंत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावं आणि समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे। सध्या पालिकेचे 10,000हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष मैदानावर युद्धपातळीवर कार्यरत आहेत। पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी 448 पंप कार्यान्वित करण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून मोगरा नाला परिसर, अंधेरी सबवे, चेंबूर आणि विक्रोळी येथील काही रस्ते वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले। आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। शिल्पा, 5 जुलैला अतिवृष्टीचा इशारा, प्रशासनानं सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय, नेमक्या काय अपडेट आहेत? खरे आजच आपण पाहतोय मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेतून आपण जर पाहिलं तर संपूर्ण यंत्रणा ही युद्ध पातळीवर कार्यरत असल्याची पाहायला मिळते। मुंबई महानगरपालिकेचे जे 10,000 कर्मचारी आहेत किंवा अधिकारी जे आहेत ते विविध भागांमध्ये क्षेत्रांमध्ये तैनात आहेत आणि परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून देखील आहेत। विशेष म्हणजे सततच्या मुसळधार पावसामुळे काही सखल भागांमध्ये सकाळी देखील पाणी साचलं होतं आणि उद्या देखील पाणी साचू शकतं। याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून काही रस्त्यांवर वाहतूक देखील तात्पुरती बंद करण्यात आलेली आहे। आपण जर पाहिलं तर भारतीय हवामान विभागाने उद्यासाठी देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि अशी ती आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका देखील सतर्क झालेली पाहायला मिळते। सर्व यंत्रणा ज्या आहेत त्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर कार्यरत आहेत आणि आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, समुद्रकिनारी जाणं टाळावं असं देखील मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। ऋषी, नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। उद्या 5 जुलैला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला, या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे। मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक सखल भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली असून काही ठिकाणी वाहतुकीचा वेग पूर्णपणे ठप्प झाला। वसई विरार आणि नालासोपारा परिसरात घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। दरम्यान हवामान विभागानं मुंबईसह MMRसाठी अतिवृष्टीचा इशारा कायम ठेवला असून प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। वसई विरार आणि नालासोपारा परिसराला मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय। अनेक सोसायट्या आणि सखल भागामध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे। वसईच्या गणनाका परिसरात कमरे एवढं पाणी साचलं असून अनेक प्रमुख रस्ते जलमय झालेत। विरार पूर्वेतील मनवेलपाडा परिसरात घरामध्येही पाणी शिरल्यानं नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवावं लागलंय। काही भागांमध्ये नागरिकांना बाहेर काढण्यासाठी NDRFच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केलं असून प्रशासन सतर्क आहे। पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर सुरूच आहे। सर्जा मोरी गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची NDRFच्या टीमनं सुटका केली आहे। NDRFचे जवान आणि नायगाव पोलिसांकडून बचाव कार्य करण्यात आलं। पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। मुसळधार पावसामुळे वसई विरार परिसरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं असून जनजीवन विस्कळीत झालंय। नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं करण्यात येत आहे। आणि बाप्पा रस्सी पकडा पकडला नाही ना तुम्हाला वसई विरारमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय। नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे अस्ताव्यस्त झालेलं आहे। दुसरीकडे मुसळधार पावसामुळे वसईतील मधुबन टाउनशिप परिसरातील एका शाळेत तब्बल 41 शिक्षक अडकून पडले होते। परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं आणि पाण्याचा प्रवाह वाढल्यानं त्यांना बाहेर पडता येत नव्हतं। प्रशासन आणि बचाव पथकानं तातडीनं मदत कार्य राबवत सर्व 41 शिक्षकांची सुखरूप सुटका केली। त्यानंतर शिक्षकांना सुरक्षितपणे वसई रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्यात आलं। या यशस्वी बचाव मोहिमेमुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला।
वसईत पाण्यानं चांगला जलप्रकोप माजवलेला आहे. आपण या सगळ्या पार्श्वभूमीवर चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत. सुशांत, मधुबन टाउनशिप असेल किंवा वसईच्या वेगवेगळ्या भागातलं चित्र असेल, खरं तर अनेक नागरिक पुन्हा एकदा यंदाही याही वर्षी पुन्हा एकदा पाण्याच्या प्रकोपात सापडलेले आहेत. वारंवार दावे केले जात आहेत, प्रशासनावर ठपका ठेवला जातोय. नागरिकांची भूमिका काय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी बचाव कार्य कशा पद्धतीने सुरू आहे? ऋषी, आपण बघितलं असाल तर वसई विरार महानगरपालिकेत दरवर्षी या ठिकाणी पाऊस पडतो आणि अशीच परिस्थिती निर्माण होते. मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ती मधुबन सोसायटी आहे. त्याच्या बाजूला तर तू बघितलं असेल तर टोलेजंग इमारती, मोठमोठे प्रोजेक्ट जे आहेत ते इथे होत आहेत. मात्र दुसरीकडे काय परिस्थिती आहे तर इथे नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागते. आता देखील आपण जर बघितलं असाल तर गुडघाभर पाणी अजूनही आहे. हे नेमकं कशामुळे होत आहे, पालिका प्रशासन नेमकं काय करत आहे असा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत जे खरं तर सकाळपासून स्पॉटवर ऋषी होते. त्यांना आपण विचारणार आहोत, कारण इथला प्रतिनिधी आपला आहे विपुल पाटील. तो सकाळपासून स्पॉटवर होता. वसईचे विविध भाग असतील, नारासोपाराचा भाग असेल, ते कव्हर करता. विपुल, सकाळी इथली परिस्थिती काय होती? अजूनही गुडघाभर पाणी. आपण सकाळी बघितलं असतील तर सकाळी गुडघाभर पेक्षा जास्त पाणी या ठिकाणी साचलं होतं. दुसरीकडे इकडे पाहिलं तर आपल्याकडे वसई विरार शहरामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी ज्या उपाययोजना गरजेच्या आहेत त्या मात्र या ठिकाणी होत नाही. खरं तर या ठिकाणी मोठमोठी लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे झपाट्यानं. त्याप्रमाणे ज्या आवश्यक गरजा आहेत, पाण्याचा निचरा करण्यासाठी, पाणी मुरण्यासाठी जमिनीत वेगवेगळे जो प्रकल्प आहेत ते उभारले पाहिजे. जशी लोकसंख्या वाढल्यामुळे आता नाल्यांची रुंदी असेल, मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक वापरलं जातं, त्यामुळे असे नाल्यामध्ये जाऊन हे नाळे बंद होतात आणि ते झपाट्यानं उघडत नाहीये. अशामुळे हे शहरात पाणी तुंबतं. दुसरीकडे बघितलं तर मोठ्या प्रमाणात नवीन नवीन इमारती उभ्या होतात, माती भराव होतो. वेल मॅनेजमेंट सिटी जी असते, वेल प्लॅन सिटी असते, ते झाली नाही इकडे. ती पूर्णपणे फेल गेलेली आहे. कारण की या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या इमारती तयार होतात, माती भराव वाढतो, त्याप्रमाणे वसई विरारचा पाण्याचा जलभराव आहे ते वाढत चाललेला आहे. दुसरीकडे ह्या कमी होण्यासाठी महापालिकेने काहीतरी ह्या उपाययोजना करायला पाहिजे, नवीन प्रोजेक्ट उभारले पाहिजे. अशा पद्धतीने कुठल्याही उपाययोजना इथे केल्या जात नाही, त्यामुळे अशा पद्धतीने पाणी वाढलं जातं. ऋषी, अर्थात आपण जर बघितलं असाल तर वसई विरार, मी गेल्या वर्षी देखील या परिसरात आलो होतो, त्यावेळी देखील हीच परिस्थिती होती. आता माझ्या मागे खरं तर मी दृश्य दाखवतो, इथून वसई स्टेशन जवळपास 4-5 किलोमीटरवर असेल आणि ही मधुबन सोसायटी आहे, जिथे खऱ्या अर्थानं स्मार्ट सिटी बनवण्याचं एक वेल प्लॅन इथे करण्यात आलेला आहे. अनेक टोलेजंग इमारती या परिसरात उभ्या आहेत. नक्कीच मात्र एकूणच त्या आपण परिसरात बघतोय जर आपण बघितलं असेल तर ही मोठ्या परिस्थिती गाजावाजात दरवर्षी झालेल्या पावसाळ्यात निवडणुका आणि सत्ताधाऱ्यांचे दिलेले नवं शहर बदलाचे दावे, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, वसई विरार सगळीकडेच का अपयशी ठरतायत हा प्रश्न आता सत्ताधाऱ्यांसाठी फार उत्तरदायी ठरतोय. धन्यवाद या माहितीबद्दल. मुसळधार पावसामुळे वसई विरार शहरातील अनेक रस्ते आणि सखल भाग जलमय झाले आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांनी आमदार आणि नगरसेवकांना जाब विचारला. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे. पाणी साचल्यानं वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारावरही परिणाम झाला. गेल्या रात्रभरापासून वसई विरार शहरामध्ये मुसळधार पाऊस बरसत असून शहरातले संपूर्ण रस्ते हे जलमय झालेले आहेत. आपण पाहू शकता, मी सध्या विवा कॉलेज परिसरामध्ये उभा आहे. पाहिलं तर या ठिकाणी कमरे इतकं पाणी या ठिकाणी भरलेलं आहे, त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी धोकादायक प्रवास करावा लागत आहे. आणि या ठिकाणी महापालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, खबरदारीसाठी इथे कुठल्याही प्रकारचं बॅरिकेडिंग लावण्यात आलेलं नाहीये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नाल्याचं झाकण जे ते ओपन आहे, त्यामुळे या ठिकाणी धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. अशा पद्धतीने कुठलाही फलक या ठिकाणी लावण्यात आले नाही. आपण काही नागरिक आहेत त्याच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, या ठिकाणी पाणी भरलेलं आहे? यावेळेस वसई विरार महानगरपालिकेच्या इलेक्शन झालं, त्यावेळेस इथले नगरसेवक जे उमेदवार उभे होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की असं पाणी भरणार नाही. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी भरलेलं आहे. इथला नगरसेवक बदलून दिलेले आहेत. विरार वेस्टवाल्यांनी सगळे भाजपचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. जे पण नगरसेवक असतील, आमदार बदलून दिलेले आहेत. 3 आमदार बदलले, तरी सुद्धा अशी पूर परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे. ग्राउंड फ्लोर मध्ये पाणी गेलेलं आहे, लोकांच्या घराघरात पाणी गेलेलं आहे. और बारिश में इतना प्रॉब्लम होता है, अभी तो हर जगह पर पानी भरा है. प्रशासन ने दिख रही है, किसी किसी जगह पर है, बेटर भी हुआ है, किसी किसी जगह पर ज्यादा बारिश की वजह से भर जाएगा पानी. लेकिन जहाँ पर नहीं है सेफ्टी और जहाँ पर रास्ते भी नहीं है,
ट्रैवलिंग में पूरा ट्रैवलिंग में तो डेफिनेटली आप देख सकते हैं काफी गाड़ियां बंद पड़ रही है, लोग काम पे जा रहे हैं, काम पे वापस भी आ रहे हैं, गाड़ी बंद पड़ी है, कुछ कर नहीं सकते इसको। सर्व ठिकाणी खूप पाणी भरलं आहे. वसई विरार शहरात मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असून वाहतूकही मंदावली आहे. विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून काही नागरिक पावसाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात. दरम्यान अनेक ठिकाणी गटाराची झाकणं उघडी असल्यानं धोका निर्माण झाला असून धोकादायक ठिकाणी बॅरिकेड्स नसल्यामुळे महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वसईच्या गणनाका परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय, तर विरारमधील यशवंतनगर परिसरातही पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होते. सखल भागामध्ये जलभरावाची समस्या कायम असून प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विरारमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मनगलपाडा परिसर जलमय झाला. सुमारे 60 ते 70 घरामध्ये कमरेपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांचं मोठं नुकसान झालं असून संसार उद्ध्वस्त झाले. घरातील वस्तू, फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पाण्यात बुडाले. शेजारील बांधकाम आणि माती भरावामुळे पाणी साचल्याचा आरोप नागरिकांनी केला. परिस्थिती गंभीर असून प्रशासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी करण्यात येते. विरार शहरात रात्रभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. चंदनसार, कोपरी, घासकोपरी, साईनाथ नगर आणि पोस्ट ऑफिस परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनेक ठिकाणी वाहनं बंद पडली असून सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल झाले. वाहतुकीची साधनं मिळत नसल्यानं अनेक नागरिक रस्त्यावर ताटकळत उभे असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसतोय. नालासोपारा रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पाणी साचल्यामुळे काही लोकल गाड्या सावकाश धावत असून प्रवाशांचा खोळंबा होतोय. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून रुळांवरील पाणी कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यात सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आचोळे रोड, गालानगर, शिर्डीनगर, संकेश्वर, मंजेठिया पार्क, तुळिंज रोड, सेंट्रल पार्क विरार, युवा कॉलेज बोळिंग, नालासोपाऱ्याच्या गाला शिर्डीनगरमध्ये सोसायटीमध्ये पाणी घुसले. पालिकेनं बांधलेलं गटार दुसऱ्या सोसायटीनं बंद केल्यामुळे चंद्रेश लेक सोसायटीमध्ये पाणी घुसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पाण्यामध्ये होड्या सोडून नागरिकांनी पालिकेचा निषेध व्यक्त केला. पाणी जमा होण्याचं कारण जे महानगरपालिकेने आम्हाला क्रॉस लाईन टाकून दिलेली ती समोरच्या सोसायटीवाल्यांनी बंद केली. त्याच्यामुळे हे पाणी एवढं भरलेलं आहे आणि ते बंद केले. त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे महानगरपालिकेने. आम्ही जो आजवर 5 वर्ष झाले या पाण्याच्या याने थकलेला आहे. अक्षरशः बीएमसी मध्ये कंप्लेंट करूनही आम्हाला त्याचा रिझल्ट मिळत नाही आहे. आता आम्ही टॅक्स जो भरतोय तो कशासाठी भरतोय? हा असं पाणी भरण्यासाठी का? नगरपालिकेचा पाठपुरावा करतोय, पण नगरपालिकेने आज 5 वर्षात आमच्याकडे कधी पाण्याच्या खातीर लक्ष दिलं नाही. आमच्या बिल्डिंग मध्ये हे आज बघा क्या हालत है. हीच आज 5 वर्ष हालत चालू है आमची. 5 साल से ये चल रहा है. हमें गटर का पानी नहीं चाहिए, हमें नल का पानी चाहिए. और कोई सोसाइटी में पानी नहीं भर रहा है, सिर्फ चंद्रेश लेक में ऐसा क्या है कि गटर का पानी पूरा यहीं बह रहा है. किसी को देखता नहीं है क्या? नगर पालिका को किसी को कुछ दिखता नहीं है. महानगर पालिका को या कोई नगर सेवक को आके अरे यहाँ बच्चे बड़े सब बीमार पड़ रहे हैं, उसका कौन इलाज करेगा? मागे पाणी घुसलं होतं तेव्हा शिंदे साहेब, नगरसेवक सगळे येऊन गेले. यासाठी आम्ही रस्ता आंदोलन पण केला. तिथे उभे राहून गटाराचं काम पण सुरू झालं. पण जे समोरच्या सोसायटीवाल्याने आमचं पाणी परत तिकडे चालू केले आणि हे याची जिम्मेदारी कोण घेणार? नगरसेवक घेणार, महानगरपालिका घेणार की कोण घेणार?
तर दुसरीकडे पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय. पावसामुळे जिल्हा सत्र न्यायालय परिसरात पाणी शिरलं असून प्रवेशद्वारापासूनच गुडघाभर पाणी साचलंय. न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं कामकाजावर परिणाम झालाय. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झालं असून परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. पालघरमध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड स्थानकाच्या पश्चिम भागाला जोडणारा सबवे पाण्याखाली गेल्यानं झांझरोली परिसराचा संपर्क तुटलाय. केळवे रोड स्टेशनच्या पूर्वेकडील झांझरोली परिसरात 5 ते 6 गावपाड्यांना जोडणारा एकमेव मार्ग केळवे रोड पश्चिम भागातील रहिवाशी भागात पाणी साचलंय. जलसार मारंबळपाडा जेटीला जोडणारा सफाळ टेंबी खुडावे रस्ता पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प झाली. गेरीच्या ओहळवरील पूल पाण्याखाली गेल्यानं सफाळे वरई रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्यानं पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचं आवाहन सफाळे पोलिसांनी केलंय. मुंबईवर पावसाचे अतिशय सक्रिय ढग कायम आहेत. हवामान विभागाच्या डॉप्लर रडारमध्ये विलेपार्ले, अंधेरी, बीकेसी, मध्य मुंबई आणि ठाणे परिसरावर लाल आणि गुलाबी रंगाचे अतितीव्र पावसाचे तेल दिसत आहेत. अरबी समुद्राकडून नव्या ढगाची निर्मिती सुरू असल्यानं पुढील काही तास मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ढगांची उंची 12 ते 15 किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याचं रडारच्या इमेजवरून दिसतंय. अशा ढगांमुळे अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, अल्पावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे. पावसामुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटांनं उशिरा धावते. विरारकडून चर्चगेटकडे येणाऱ्या गाड्या उशिरानं धावत आहेत, तर मध्य रेल्वेवरही पावसाचा जोरदार परिणाम झालेला पाहायला मिळतोय.